हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक. डिफरन्शियल इक्वेशन्स आपला स्टार्ट झाला आहे आणि ह्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहतोय की सगळ्यात पहिल्यांदा आपण टाईप्स पाहिलं. बरोबर आहे ना. मग ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघितलं, म्हणजे जो इंडिपेंडंट व्हेरिएबल जो आहे, डिपेंडंट व्हेरिएबल इज डिपेंड्स अपॉन द इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स मध्ये, आणि या पद्धतीनं मग ऑर्डर आणि डिग्री आपण बघितली. आणि ऑर्डर म्हणजे काय असते, तर ऑर्डर इज नथिंग बट द हायेस्ट ऑर्डर ऑफ दॅट गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आणि मग डिग्री म्हणजे काय, मग तो हायेस्ट ऑर्डर जो आहे त्याचा पॉवर हायेस्ट बघतो आपण, हायेस्ट पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर, याला आपण डिग्री म्हणतो. मग ऑर्डर आणि डिग्री आपण पाहिलेलं आहे, बरोबर. तर त्याच्यानंतर आपण काय पाहायचंय, पाहिलं काय की त्याच्यामध्ये 9.1 मधला जो एक्सरसाइज आहे तो पहिला एक्सरसाइज आपण पाहिला, आणि तो त्याच्यामधला फर्स्ट एक्झाम्पल 9.2 म्हणतो मी, 6.2 जो आहे तो 6.1 आपण बघितला. त्याच्यामध्ये ऑर्डर आणि डिग्री होता. त्याच्यानंतर आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, आणि फॉर्मेशन करत असताना आपल्याला वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन फंक्शन. बरं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, पण तो हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन फंक्शन, then you have to see in that function or in that equation how many arbitrary constants are there. किती arbitrary constant आहेत हे आपल्याला चेक करावं लागतं. जर का arbitrary constant त्याच्यामध्ये 2 आहेत, you have to take the derivative 2 times. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचा. एकच आहे, then you have to take the first order derivative. 3 आहेत, you have to take the थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट सेकंड थर्ड, अशा पद्धतीनं तो पुढे पुढे जातो. अशा पद्धतीनं आपल्याला माहित झालं की हाऊ टू फॉर्म दी डिफरन्शियल इक्वेशन. हे झालं नॉर्मल इक्वेशनचं. काही इक्वेशन असे जे आपल्याला फॉर्म करायचे, जे 11th मध्ये तुम्ही बरेच एक्झाम्पल्स बघितलेत, काही इक्वेशन्स फॉर्म केलेले आहेत. ते इक्वेशन इथं आपल्याला काय करायचं, बघायचे. तर त्यामधला सेकंड क्वेश्चन, आता आपला फर्स्ट क्वेश्चन झाला 6.2 मधला. आता सेकंड क्वेश्चन बघा, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स, फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट्स, लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट्स, A and B on the coordinate axis respectively. A and B on the coordinate axis respectively असं आहे. रिस्पेक्टिव्हली तुम्हाला माहिती असेल, हा असा असतो, एक्स आणि वाय या ऍक्सिस वरती ए आणि बी, इथं असणार आहे A0 आणि इथं असेल 0B. या लाईनचं इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, डबल इंटरसेप्ट फॉर्म नुसार x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. मला हे काढायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी हे दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला इथे म्हटलं फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट्स a and b ऑन द coordinate axis. Let the equation of family of lines in the intercept having intercepts a and b on the coordinate axis is nothing but x upon a plus y upon b is equal to 1. आता काय करायचं आपल्याला, इथं किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तिथं, किती, येस करेक्ट, इथं 2 आहेत ए आणि बी. मग आपण काय करायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणूया. 1 अपॉन ए, एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन बी वाय चा dy बाय dx इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं, इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची, हा 1 अपॉन बी dy by dx is equal to minus 1 upon a. आता मग काय करायचं, आता इथं 1 upon b dy by dx is equal to minus 1 upon a आला, बरोबर. आता dy by dx is equal to काय होईल, dy by dx is equal to minus b upon a. आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचंय, का बरं आपल्याला, कारण 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आर देयर a and b. अगेन differentiating with respect to x, sorry, d2y by dx square is equal to 0.
is the required differential equation of the given family of lines having intercept a and b on the coordinate axis. लक्षात आलं? x upon a plus y upon b is equal to 1 हा होतो. त्याच्यानंतर डिफरन्शिएट केल्यानंतर 1 upon a plus 1 upon b dy by dx होतो. हा तिकडे ट्रान्सफर केला, b ला पण तिकडे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स एकीकडे आणले आणि dy by dx इथंच ठेवला. Eigen differentiating with respect to x म्हटल्यानंतर आपल्याला d2y by dx is equal to 0 मिळतो, which is a required differential equation. आता बघूयात आपण नेक्स्ट example. Here are the third example. Find the differential equation of all parabolas. म्हणजे जनरल आलो, बरोबर आहे ना? Of all parabolas having length of let us rectum 4a. LR किती आहे? 4a, बरोबर. And axis is parallel to x-axis. Axis is parallel to x-axis असं सांगितलं आहे. म्हणजे लक्षात आलं, एक्सिस इज पॅरलल टू एक्स एक्सिस म्हणजे y² इज इक्वल टू 4ax. हे झालं स्टँडर्ड इक्वेशन. 4a लेटेस्ट रेक्टम कंपल्सरी आहे, पण y म्हणजे हा आपल्याला काय ऑफ ऑल पॅराबोलास म्हटलाय, म्हणजे y मायनस k होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a इंटू x मायनस h असा होतो. x मायनस h असा होता. मग याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे काय येतात? आर्बिट्ररी कॉन्स्टंट येतात. बघूया आपण सॉल्व्ह करून बघूया. इथे लिहिताना काय लिहायचं? Let the equation of all parabolas with lattice rectum 4a. Let the equation of all parabolas with lattice rectum 4a. त्यांनी पुढे काय सांगितलंय? 4a तसंच आहे. And parallel to सांगितलं होतं, and parallel to x-axis, and axis parallel to x-axis. Therefore, काय ना बघा, y minus k whole bracket square is equal to 4a into x minus h. Here, h and k are two arbitrary constants. म्हणजे आता पहिला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणा, बघूया. 2 times of y minus k into dy by dx होणार. का बरं? 2 times of y minus k, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx आणि k चा 0, which is equal to 4a in bracket x चा 1 आला, 0 चा 1 आला, 0 h चा 0 इथं पर्यंत आला, 2 ने डिवाइड करा. y minus k dy by dx is equal to twice a. ठीक आहे. इथं पहिला फर्स्ट करा, याला सेकंड करूया आपण. आता बघा, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन आहेत ना, आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत? 2 आहेत ना. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं काय होतं बघा, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट इज इक्वल टू काय झालं? 0. तर y मायनस के, सगळ्यात महत्वाचं ते आहे, y मायनस के इज इक्वल टू ट्वाइस a अपॉन dy बाय dx. y मायनस के कोण झाला? 2a अपॉन dy बाय dx d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx चा होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 फ्रॉम 2. का बरं? y मायनस के इज इक्वल टू 2a अपॉन dy बाय dx आहे. क्लिअरली आपण इथं आता काय करायचं? dy बाय dx ने मल्टिप्लाय करायचं. 2a d2y बाय dx स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर म्हणून प्लस dy बाय dx होल ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 0. 2a d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. म्हणजे इथंच आपण सेकंड यूज करून याच्यामध्ये डायरेक्ट टाकू शकता. याला बऱ्याच मेथड आहेत वेगवेगळ्या. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये हा थर्ड म्हटला जातो, मग थर्ड डिवाइडेड बाय सेकंड केला जातो आणि मग हे खूप लेंथी होतं. त्याच्यापेक्षा बघा सेकंड मध्ये तुम्हाला सरळ दिसतोय y मायनस के इज इक्वल टू ट्वाइस a अपॉन dy बाय dx. सरळ dy बाय dx ने मल्टिप्लाय केला, यू विल गेट द आन्सर.
ट्वाइस ए d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेट क्यू. तसं जर नको असेल तर तुम्ही इथे या पद्धतीने पण करू शकता, तुम्हाला जसं हवंय तसं. तर गरज नाहीये मला असं वाटतं, आपण बघू. जर तुम्हाला पाहिजेच असेल तर हा न लिहिता आता बघा हे समजलंय, मी तुम्हाला रब करतो. म्हणजे वेगवेगळ्या तुमच्याकडे जर का हे असतील, काय म्हणतो आपण त्याला, गाईड वगैरे असेल तर हे इथं असं असतं. हा सेकंड. आता मग हा काय होतो, y मायनस के डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता डिवायडिंग थर्ड मधून टू डिवाइड करायचा, थर्ड मधून y मायनस के डी वाय बाय डी एक्स अपॉन y मायनस के घालवायचं एवढं लक्षात ठेवा, त्यासाठी चाललंय हे सगळं. इज इक्वल टू नाही डी वाय बाय डी एक्स डी2 वाय बाय डी एक्स स्क्वेअर वाय मायनस अपॉन डी वाय बाय डी एक्स, आला 3 डिवाइडेड बाय 2 करायचं आपल्याला. इज इक्वल टू मायनस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए. आता काय होतं बघूया, वाय मायनस के कॅन्सल, हे इकडे घ्या, हे इकडे घ्या. ट्वाइस ए डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हा तिकडे गेला, मायनस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स द्यायची ब्रॅकेट क्यू. ट्वाइस ए डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट क्यू. म्हणजे हे एवढं सगळं वाचतं तुमचं, हे डिवाइड करून हे कॅन्सल करा. लॉजिकली तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हे घालवायचं तर यू कॅन डिवाइड. त्याच्यापूर्वी पण एक एक्झाम्पल आपण बघितलं, पण डायरेक्टली काय होतो इथं y मायनस के इज इक्वल टू ट्वाइस ए आपण डी वाय बाय डी एक्स इथे सबस्टिट्यूट केला की डायरेक्ट आन्सर मिळून जातं. ओके, नेक्स्ट आपण बघूया. काळजीपूर्वक लक्ष देऊन केलं ना की आन्सर्स पटपट जातात, लक्षात घ्या. नेक्स्ट बघूया आपण. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज. झाला की आताच. फोर्थ वन, फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एन इलिप्स. Find the differential equation of an ellipse whose major axis two times of minor axis, twice of its minor axis असेल. तर तुम्हाला मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस माहित पाहिजे, तो सगळ्यात महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही. मग बघूया. Let the equation of an ellipse is given by x square upon a square plus y square upon a square is equal to x square upon a square plus y square upon b square is equal to 1. But by the given condition, twice a is the major axis is 2 times of minor axis, म्हणजे 2 get cancel, a is equal to twice b. आता a च्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, twice b टाकायचं, हे लक्षात घ्या. काय होणार बघा, x square upon twice b whole bracket square plus y square upon b square which is equal to 1. x square upon 4b square plus y square upon b square which is equal to 1. आता तुम्ही इथं सरळ सरळ b square इकडे टाकलात तर होऊ शकतो बघा, म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करायचा, x square upon 4b square plus 4y square upon 4b square is equal to 1. म्हणजे बघा हा काय आला, इक्वल आला, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 4b स्क्वेअर. दिस इज युअर इक्वेशन. आता तुमचं इथं जर बघितला तर बघा एकच काय आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे,
जर एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर मग आपण काय करू शकतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आलं बघा, 2x प्लस 8y dy बाय dx कसा आला, 4 टू जा 8 y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 0. आता यातला 2 कॉमन काढावा लागेल, म्हणजे काय येतो बघा, x प्लस 4y dy बाय dx इज इक्वल टू 0. कायमस्वरूपी लक्षात ठेवून जायचे हे लाईनसाठी d2y बाय dx इज इक्वल टू 0 असतो. बाकीच्या ऑल पॅराबोलासाठी काय असतो, 2a d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. आणि आता हा x प्लस 4y dy बाय dx हा कोणासाठी आहे, एलिप्स साठी आहे, विच इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन असं आपण म्हणायचं. विच इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर 5th नंबरचं बघूया आपण. समस्या सगळ्यांना खूप सिंपल आहे. तुम्हाला इक्वेशन फॉर्म करता आलं सॉरी इक्वेशन फॉर्म करता आलं की डायरेक्ट तुम्हाला सगळंच म्हणजे नॉर्मल इक्वेशन त्याच्यातनं डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही फॉर्म करू शकता. 5th वन, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स पॅरलल टू द लाईन. इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स पाहिजे, बरोबर. आता पॅरलल टू द लाईन, बरोबर, पॅरलल टू द लाईन कुठली लाईन दिली आहे, 2x प्लस 3y प्लस 4, 2x प्लस 3y प्लस 4 इक्वल टू 0, 2x प्लस 3y प्लस 4 इक्वल टू 0. आता कोणतीही याला पॅरलल लाईन म्हणजे हे बदलत नाही, फक्त हे बदलतं, म्हणजे 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल टू 0 असेल, 2x प्लस 3y मायनस, कारण a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2 असतो, तर काय म्हणतो मग त्याला पॅरलल असं म्हणतो. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा त्याचा स्लोप सेम असला पाहिजे, म्हणजे एक्स आणि वायचे जे काही कोएफिशियंट्स आहेत ते बदलत नाहीत, फक्त कॉन्स्टंट टर्म बदलते. मग इथं लिहिताना काय म्हणायचं, जर सोल्युशन म्हणायचं असेल तुम्हाला तर the given equation of line, the given equation of line is 2x plus 3y plus 4 equal to 0. And आपल्याला काय पाहिजे, required line is parallel to the, but required line is parallel to the given line. Therefore आता काय म्हणणार आपण, इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज काय करणार, 2x प्लस 3y प्लस कुठला पण एक k असेल कॉन्स्टंट, k इज एनी कॉन्स्टंट टर्म, बरोबर. जर आता k हा एनी कॉन्स्टंट किंवा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपण असं म्हणू, आर्बिट्ररी इथं आपण म्हणत असताना डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणतो. मग ह्याला आपण जर का फर्स्ट असं कन्सिडर केलं तर ह्याला डिफरन्शिएट करावं लागेल ना, एकच आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायला लागेल. 2 प्लस 3 dy बाय dx इक्वल टू 0. संपलं. म्हणजे 3 dy बाय dx प्लस 2 इक्वल टू 0, which is the required equation of family of lines, the given equation of line. म्हणजे इथं काय येणार आहे, a प्लस b म्हणजे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, म्हणजे फॅमिली ऑफ लाईन्स साठी इथं काय येणार आहे, a प्लस b dy बाय dx. एक लक्षात ठेवायचं. आता a प्लस b dy बाय dx म्हणजे a आणि b आर्बिट्ररी कॉन्स्टंट नाहीये, ते टर्म्स आहेत, आणि c हा तेवढाच त्यातला आहे. म्हणजे तसं नंबर्स असतात, नंबर्स असल्यामुळे तो त्या पद्धतीने लक्षात ठेवा की कसं असं येणार आहे फॅमिली ऑफ लाईन्सचा. हे झालं 5th वाला. आता 6th इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स.
all circles having radius 9 बरं का, having radius 9, having radius 9 and center at point HK. हा सेंटर दिलाय at point HK दिलाय, म्हणजे हा जनरल टर्म मध्ये आला. द सेंटर ऑफ सर्कल आपण लिहूया, द सेंटर ऑफ सर्कल at A HK दिलाय, A HK दिलाय का. हा and radius is 9, r is equal to 9 दिलाय, radius is equal to 9. मग आता इक्वेशन ऑफ सर्कल काय, लेट द इक्वेशन ऑफ सर्कल is x minus h whole bracket square plus x square plus y square is equal to 9 square असतो ना. मग जनरल मध्ये x minus h bracket square plus y minus k whole bracket square is equal to 81 डायरेक्ट लिहूया आपण. आता इथे कोण आहेत, h and k, there are two arbitrary constants, then we have to differentiate it 2 times. मग differentiating with respect to x इथे फर्स्ट म्हणून आपण काय होणार, 2 into x minus h plus 2 into y minus k dy by dx equal to 0. इथेपर्यंत आला. तर आपण याला काय म्हणायचं, 2 एक काढून टाकू आपण, x minus h plus y minus k dy by dx is equal to 0. दिस इज द सेकंड वन. फर्स्ट झाला, सेकंड झाला. आता आपल्याला अगेन डिफरन्शिएट करावे लागेल. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय होईल बघा, x चा डेरिव्हेटिव्ह 1, h चा डेरिव्हेटिव्ह 0, 1 प्लस dy. आता हा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट काय परत dy बाय dx. असं ज्याच्या वेळी येते तुम्ही बघितलंय ना, आपण काय करतो, एक तर सबस्टिट्यूट करतो कोण कोणामध्ये तरी किंवा डिवाइड करतो. आता बघूयात आपण याच्यामध्ये काय घ्यायचं. आता सगळ्यात महत्वाचं आहे, आता हा y मायनस के सॉरी d2y by dx स्क्वेअर प्लस 1 प्लस dy by dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे काय होतो, y मायनस के d स्क्वेअर y by dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस dy by dx होल ब्रॅकेट स्क्वेअर याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर आला, आणि d2y by dx स्क्वेअर याला खाली येणार असा, बरोबर आहे का. म्हणजे y मायनस के ची व्हॅल्यू y मायनस के इज इक्वल टू मायनस 1 प्लस dy by dx होल ब्रॅकेट स्क्वेअर बघा, इथं d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर पण आहे रे, dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर. आपण फसलो इथं, हा असा पाहिजे, करेक्ट. 1 प्लस dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर, dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, न की हा फुल ब्रॅकेटचा आहे, आणि खाली याला येणार आहे d स्क्वेअर y by dx स्क्वेअर. हा आपण थर्ड कन्सिडर करूया, फर्स्ट सेकंड अँड थर्ड झाला. आता सबस्टिट्यूट करूया आपण, सबस्टिट्यूटिंग थर्ड y मायनस के ची व्हॅल्यू कुठे टाकणार बघा, सेकंड मध्ये टाकूया, y इन सेकंड, y मायनस के ची व्हॅल्यू सेकंड मध्ये टाकूया, x मायनस h y मायनस के प्लस मायनस घेऊ आपण इथं, मायनस 1 प्लस dy by dx होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन d स्क्वेअर y by dx स्क्वेअर इंटू dy by dx इक्वल टू 0. आता हा x मायनस h पण मिळाला ना, हे सगळं इकडे ट्रान्सफर केलं तर x मायनस h तुम्हाला डायरेक्ट मिळतो, बरोबर आहे का. x मायनस h पण मिळतो, समजा 4 तसं केलं. आता x मायनस h इज इक्वल टू जर केला तर मायनसचा हा प्लस झाला,
बरोबर आहे का? एक्स मायनस एच हा तिकडे गेल्यानंतर प्लस झाला, ॲज इट इज येणार तो डिवाय बाय डी एक्स आपण डी टू वाय. मग आता हे थर्ड आणि फोर्थ जे वाय मायनस के एक्स मायनस एच मिळाला कुठे टाकू शकतो आपण? मग फर्स्ट मध्ये टाकू शकतो की फर्स्ट मध्ये. ठीक आहे, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय बघूया, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स अपॉन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर होते. ठीक आहे, आता आपण बघूया प्लस वाय मायनस के. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर होणार म्हणजे प्लस 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 81. आता 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्सचा होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन काय होणार आहे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर होणार प्लस 1 प्लस डी वाय बाय डी एक्सचा होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 81 आहे. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या स्क्वेअरनं मल्टिप्लाय केला तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर डी वाय बाय डी एक्सचा होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा निघून गेलाय, बरोबर आहे. आणि आता परत प्लस इथं काय येणार आहे 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. आपण याला चौपट टाकूया आणि हा निघून गेला ना, एक निघून गेला, मग एक राहिला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 81 इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर येणार, बरोबर आहे का? आता मग आपल्याला काय करायचं आहे, हेच आहे आन्सर, मला वाटतं हेच असेल 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर इथं आला इंटू डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय आला 81 डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट क्यूब होतो 1 प्लस डी वाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 1 प्लस डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथं परत 81 इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा जर कॉमन काढला 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा क्यूब जर कसा तयार होतो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे. 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर आपण डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर होणार ना, हा स्क्वेअर राहिला करेक्ट. वाय मायनस केचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, म्हणजे हा परत ब्रॅकेट स्क्वेअर झाला आणि हा पण स्क्वेअर झाला, म्हणजे हे निघून जाणार आहे, क्लिअरली इकडे जाते. ओके, हा इथं राहिला, याचा इथं स्क्वेअर आहे.
हा d2y/dx² पण गेला आहे. ओके, हा सगळा मिळून म्हणजे त्यातला हा कॉमन काढला तर 1 + dy/dx होल ब्रॅकेट स्क्वेअर होतो आणि हा dy/dx प्लस ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणजेच काय 1 प्लस हा करेक्ट. बरोबर लक्षात येते का बघा थोडंसं. इथं x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 81 पहिला आला. डिफरन्शिएट केल्यानंतर त्यातला 2 कॉमन काढला, हे आपल्याला इक्वेशन मिळालं सेकंड वाला. त्याच्यानंतर मग याला परत डिफरन्शिएट केल्यामुळे हा इक्वेशन मिळतं आणि त्या इक्वेशन मधनं आपल्याला y - k काढला आणि तो y - k काढून तो सबस्टिट्यूट केला, मग x - h मिळाला. y - k आणि x - h याच्यामध्ये टाकला तर x - h होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ह्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर झाला, याचा होल आणि परत याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर होता, तो पॉझिटिव्ह आपण कन्सिडर केला. मग आता हा d2y/dx² चा स्क्वेअर आहे आणि d2y/dx² चा स्क्वेअर आहे म्हणजे हे दोन्ही इक्वल झाले. बरोबर आहे का बघा, हे इक्वल झाले आणि इथं मात्र 1 + dy/dx होल ब्रॅकेट स्क्वेअर चा स्क्वेअर इंटू dy/dx चा ब्रॅकेट स्क्वेअर झाला आणि 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर चा स्क्वेअर आहेच ऑलरेडी. हा तिकडे ढकलून टाकला, त्यामुळे ह्याला काय बघायचं 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर, इथं 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर चा स्क्वेअर आहे, कॉमन काढला 1 + dy/dx होल ब्रॅकेट स्क्वेअर चा स्क्वेअर. मग आतमध्ये राहिला कोण dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच मग आपण काय बोलू 1 + dy/dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81 इंटू d2y/dx स्क्वेअर चा स्क्वेअर आहे बरं का. हा कोण झाला 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर चा स्क्वेअर आणि इंटू धिस म्हणजेच काय झाला 1 + dy/dx होल ब्रॅकेट स्क्वेअर चा काय झाला आता इथं क्यूब इज इक्वल टू 81 d2y/dx स्क्वेअर चा स्क्वेअर. संपला आन्सर काय आला 81 d2y/dx चा स्क्वेअर इज इक्वल टू dy/dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. संपले. आणि 7th एक्झाम्पल बघूया आपण आता. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. पुन्हा सॉल्व्ह करा, सबस्टिट्यूट्स करा, सबस्टिट्यूशन नंतर मग तुमच्या लक्षात येईल की कुठं पुढे काय काय केलं. एकदा y - k ची व्हॅल्यू काढून घेतली, y - k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यामुळे तुम्हाला x - h ची व्हॅल्यू मिळते आणि हा x - h तुम्ही कुठे सबस्टिट्यूट करायचं फर्स्ट इक्वेशन मध्ये आणि मग फर्स्ट इक्वेशन मुळे काय होतो x - h पण रिमूव्ह होतो, y - k पण रिमूव्ह होतो, मग 81 तेवढा राहतो तिकडे आणि मग त्याला सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे केलं की व्यवस्थित होऊन जाईल. थोडंसं अजून विकनेस असल्यामुळे थोडं दमायला होतंय, पर्याय नाही पण ठीक आहे. पण आय होप तुम्हाला समजलं. त्याच्यानंतरचं 7th फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज. पुन्हा तसं म्हटलंय की ऑल पॅराबोलाज म्हटलंय पण हुज ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस सर सांगितलंय. This is the required parabola has its axis along x axis. Since the required equation of parabola having its axis as x axis. ओके, आणि पुढे काय सांगितलंय मग वर्टेक्स कुठे असणार x axis वरच असणार. Therefore its focus will be is on x axis. फोकस म्हणा. त्याच्यानंतर वर्टेक्स वरचा एनी पॉइंट ऑन वर्टेक्स, एनी पॉइंट ऑन वर्टेक्स तो पण एक्स ऍक्सिस वरच असणार. बरोबर ना, एनी पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस तो वर्टेक्स तिथंच असणार, कुठेही एक्स ऍक्सिस वर असणार. म्हणजे तो जनरल घेतला तर पुढे पण येतो असं पण येतो, पण तो वर्टेक्स कुठे आला एक्स ऍक्सिस वर आला. त्याच्यानंतर मग तो आता काय झाला लेट, म्हणजे आता ए काय होणार यांचा एच येणार आणि के काय असणार इथे 0 आणि एक्स ऍक्सिस आहे म्हटल्यानंतर एच 0 असणार. बरोबर. मग इट्स इक्वेशन ऑफ द फॉर्म काय होतो y - k होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a into x - h होतो.
इथं y मायनस के म्हणजे 0 इज इक्वल टू 4a इंटू एक्स मायनस एच होतो. म्हणजे हा वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a इंटू एक्स मायनस एच होणार. क्लिअर आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, फर्स्ट कन्सिडर करून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचा. काय बघायला क्वेश्चन, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज म्हटलं हुज ऍक्सिस इज एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस असतं तर फक्त उलट झालं असतं, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a वाय मायनस के. मग इथं हा लिहिला असता. आता 2y dy बाय dx इज इक्वल टू, आता याच्या एवढा एकच आहे ना 4a इंटू एक्स मायनस एस. आता काय झालं, y dy बाय dx इज इक्वल टू 2a, y dy बाय dx इज इक्वल टू 2a. जरी बघूया y dy बाय dx इज इक्वल टू 2a, पण इथं सगळ्यात महत्वाचं काय, k पण आणि h पण इथं दिसताना मात्र दिसतात काही दोन दिसतात. मग आहे बघूया आपण अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया, कारण हे अजून निघलेलं नाहीये. टॉईस ए पण तिथे वापरू शकता तुम्ही, पण इथे टॉईस ए कुठेच नाहीये, परत एक्स मायनस एचच्या फॉर्म मध्ये येणार. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए पण आला आणि तो एच पण आहे. मग आता काय करणार, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू 0. म्हणजे y d2y by dx square plus a dy by dx whole bracket square is equal to 0 is the required differential equation. Is the required differential equation असं आपण म्हणतो. काय y d2y by dx square plus dy by dx whole bracket square is equal to 0 is the required differential equation. बघूया आता आपण. आता आपल्याला हे झालं फॉर्मेशन मधलं. फॉर्मेशनचे 6.2 मधले सगळे क्वेश्चन्स क्लिअर झालेत. आता राहतो प्रश्न कोणाचा, तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे आपला सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. Solution of the differential equation. आता सोल्युशनचा अर्थ माहिती आहे ना, मी सांगितलं होतं की इंटिग्रेशन घ्यायचं आहे. असं रिलेशन विच नॉट इन्व्हॉल्व डिफरन्शियल कोएफिशिएंट such that the relation along with the differential coefficients obtained from it satisfy the differential equation is called as solution of differential equation. Solution of differential equation is nothing but a relation not involving differential coefficients such that the relation along with the differential coefficients obtained from it satisfy, ते obtain होतं आणि satisfy the differential equation, आणि ते differential equation ते satisfy करतं is called the solution of differential equation. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, there are two types of solutions. कुठला, एक तर जनरल आहे आणि दुसरा आहे तो पर्टिक्युलर आहे. ओके. आता जनरल सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इन विच द नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स इक्वल द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज कॉल्ड द जनरल सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे काय, जेवढा ऑर्डर आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे तेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स तिथे असतात. पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये काय, याच्यामध्ये जनरल सोल्युशन मध्ये जे काय आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतात ते व्हॅनिश होतात, त्याच्या व्हॅल्यूज मिळतात, त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो आणि त्याच्या आपल्याला काय मिळते, सोल्युशन मिळते, क्लिअर सोल्युशन मिळतं. म्हणजे अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन दॅट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द जनरल सोल्युशन बाय गिव्हिंग स्पेशल व्हॅल्यूज टू द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स इन इट इज कॉल्ड एज अ पर्टिक्युलर सोल्युशन. म्हणजे जनरल सोल्युशनच आपल्याला मिळतं आणि जनरल सोल्युशन मध्ये एक पर्टिक्युलर त्याला त्या कॉन्स्टंट्सना काय दिलं जातं, व्हॅल्यूज दिल्या जातात, आणि त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या की मग काय आपल्याला मिळतं, एक पर्टिक्युलर सोल्युशन मिळतं. आता बघा याच्यामध्ये मेथड आहेत, व्हेरिएबल सेपरेबल, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काय, तुम्हाला कुठलाही देताना फर्स्ट डिग्रीचा पी ऑफ एक्स वाय प्लस क्यू ऑफ एक्स वाय dy बाय dx इज इक्वल टू 0 दिला जातो. मग
usually this can be written as a p of x comma y dx plus p of x comma y dy is equal to 0. म्हणजे हा काय म्हणू शकतो आपण m dx प्लस n dy is equal to 0 किंवा p dx plus q dy आपण असं म्हणू p dx plus q dy is equal to 0. p आणि q काय आहेत the functions of x and y. p and q are the functions of x and y. म्हणजेच काय हा f of x dx असणार प्लस f of y किंवा g of y आपण म्हणू g of y dy is equal to 0. जे this is said to be a variable separable. x हा with respect to x येतो, y हा with respect to y येतो. आणि मग ज्यावेळी सोल्युशन हवं असतं त्यावेळी इंटिग्रेशन ऑफ f of x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ g of y dy इज इक्वल टू 0 येतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग हा 0 नाही येत तर इज इक्वल टू c कारण कॉन्स्टंट असतो. तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणतो किंवा इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणतो. काही वेळेला हे रिड्यूस होतं, काही वेळेला होत नाही. त्यावेळी आपण बघू त्यावेळी काय करायचं आहे. म्हणजे लक्षात आलं का बघा सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये देर आर टू मेथड्स टू सॉल्व जनरल अँड पर्टिक्युलर. जनरल मेथड मध्ये काय आहे कोइफिशियंट्स जेवढ्या वेळा ऑर्डर असेल तेवढ्या वेळेचे ते कोइफिशियंट्स आहेत ते तिथे येतात. कुठले आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स म्हणतो आपण ते तिथेच राहतात. आणि पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये जनरल सोल्युशन मध्ये मधूनच मिळतो. पण आर्बिट्ररी कॉन्स्टंटला त्याच्या व्हॅल्यूज दिल्या जातात आणि त्या व्हॅल्यूज तिथे सबस्टिट्यूट केला की आपल्याला एक पर्टिक्युलर सोल्युशन मिळतं. त्याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल असा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये x हा विथ रिस्पेक्ट टू x घेतला जातो, y हा विथ रिस्पेक्ट टू y घेतला जातो. ज्याला इंटिग्रेशन माहिती आहे त्याला पटकन हे जमतं आणि त्या पद्धतीनं आपण इथं काय करू शकतो सोल्युशन घेऊ शकतो. लक्षात आलं. तर नेक्स्ट बघूयात आपण कसं कसं आहे. 6.3 मध्ये in each of the following examples verify that the given expressions is a solution of the corresponding differential equation. Okay, त्यांनी दिलाय xy is equal to log y plus c आणि तुम्हाला विचारलाय की तो दिलेल्या करस्पॉन्डिंग डिफरन्शियल जे इक्वेशन आहे त्याचं ते सोल्युशन आहे का चेक करा. i क्यूब अपॉन 1 मायनस xy. बघूयात आपण सोल्युशन मध्ये xy इज इक्वल टू log y plus c. एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. यू हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट इज इक्वल टू 1 अपॉन y dy by dx. log y चा 1 अपॉन y आला आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx c चा 0. आता x चा dy by dx minus 1 upon y dy by dx plus y equal to 0. आता बघूया तिला x minus 1 upon y dy by dx plus y equal to 0. आता काय होणार आहे xy minus 1 upon y dy by dx is equal to आपण हा इकडे मायनस y करू. ठीक आहे तर y तिकडे नेऊया आणि बघूयात कशा पद्धतीने हा आन्सर येतो. आता xy minus 1 बरोबर आहे dy by dx 1 minus xy dy by dx to y square. म्हणजे आपण आता हा जर का मायनस याला दिला तर काय होतं बघा 1 minus xy dy by dx is equal to हा y तिकडे न्या प्लस y स्क्वेअर झाला कारण मायनस आपण याला दिलाय. मायनस याला दिला की काय होतं xy minus 1 चा 1 minus xy होतो. म्हणजे 1 minus xy dy by dx आपण केला आणि y स्क्वेअर आला. आता dy by dx is equal to काय येतो बघा y स्क्वेअर अपॉन आणि बुक मध्ये काहीतरी चुकीचं दिलं किंवा मी चुकीचं घेतलं y स्क्वेअर अपॉन 1 minus xy आला पाहिजे. dy by dx is equal to y square upon 1 minus xy which is the required. किंवा given function is the solution of the given equation. This is the solution of the given equation. Y square upon 1 minus xy. Next बघूया.
नेक्स्ट आहे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी, आणि हे सोल्युशन कोणाचं आहे बघायचं आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2. ठीक आहे, बघूयात आपण. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथं सरळ सरळ किती ॲव्हरेज कॉन्स्टंट वगैरे काय संबंध नाही आहे, किती वेळा डिफरन्शिएट केला आहे तेवढं बघायचं. dy बाय dx इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ साइन इनवर्स ऑफ x इंटू साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. द्या इकडे हा फर्स्ट कन्सिडर करू आपण. द्या स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणा किंवा तसाच ठेवा. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू साइन इनवर्स ऑफ x. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइन इनवर्स ऑफ x होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथेपर्यंत हे आपलं आलेलं आहे. आता काय होईल, परत डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x होईल. बघूयात काय काय इथे याच्यामध्ये. फर्स्ट टू डेरिव्हेटिव्ह सेकंड 2 इंटू d2y बाय dy बाय dx इंटू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर plus second into derivative of first. Second into derivative of first minus 2x is equal to, इथे काय होणार, 4 to the 8 sin inverse of x upon हा साइन इनवर्स ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे y मायनस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर येतो. y मायनस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर 4 इंटू 4 टू द 8 नाही y मायनस सी आहे ना, हा y मायनस सी 4 इंटू dy बाय dx सी 0 होते. आता समजलं का बघा, साइन इनवर्स ऑफ x स्क्वेअर y मायनस सी होतो म्हणजे 4 टाइम्स ऑफ y मायनस सी, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx सी 0 झाला. आता इथं कॉमन काय निघतं बघा, 2 dy बाय dx 2 dy बाय dx 2 dy बाय dx राहिला कोण बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर मायनस 2 dy बाय dx केला x dy बाय dx x dy बाय dx इज इक्वल टू 2 dy बाय dx केला तर 2 राहतो. मला वाटतं की हेच आपलं फायनल काय आहे, required solution of that equation. बरोबर आहे, solution of that equation मिळाला. नेक्स्ट आहे थर्ड नंबर. थोडे बसून राईट डाऊन करतो. y is equal to e raised to minus x plus ax plus b plus ax plus b. E raised to x d2y by dx square is equal to 1. E raised to x d square y by dx square is equal to 1. हे तुमचा सोल्युशन आहे. बघूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय येतो, dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू मायनस x इंटू मायनस 1 प्लस a प्लस 0. ठीक आहे, आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणायचा, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू e रेज टू मायनस x, इथं ऑलरेडी मायनस आहे, मायनस x चा मायनस 1 परत प्लस 0 म्हणजे काय आला, मायनस मायनस गेटिंग प्लस e रेज टू मायनस x d2y बाय dx स्क्वेअर. आता काय करायचं, हा म्हणजेच कोण आहे
d2y by dx square इज इक्वल टू 1 अपॉन e रेज टू x म्हणजे काय झाला e रेज टू x d square y by dx square is equal to 1 आणि मला वाटतं दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन असा आहे e रेज टू x d2y by dx square is equal to 1 तेच आहे समजलं खूप सिंपल आहे हे आपण नेक्स्ट अजून बघूया अजून 3 आहेत या एक्सरसाइज मध्ये 6.3 या एक्सरसाइज मध्ये y is equal to x raised to n त्याने सांगितलं आहे x square d2y by dx square minus mx dy by dx plus my equal to 0 ठीक है y is equal to x raised to m consider first one differentiating with respect to x dy by dx is equal to m into x raised to m minus 1 ठीक है आता m into x raised to m minus 1 झाला इथं आपल्याला काय करू शकतो अगेन डिफरन्शिएट करायचं आहे कारण आपल्याला d2y by dx स्क्वेअर पाहिजे d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू m into इथं m minus 1 into x raised to m minus 2 झाला आता इथं x raised to m upon x square होणार we can write down as m into m minus 1 x raised to m upon x square हा d2y by dx square झाला आता m square minus m into x raised to m upon x square है तो x square d2y by dx square करो x square d2y by dx square मिळाला आता मजा अशी आहे हा x raised to m कोण आहे y आहे m square y minus m into x raised to m is nothing but y from 1 आता काय होणार x square d2y by dx square x square d2y by dx square is equal to m square y into y m square y नाही इथे m square y इकडे येणार mx dy by dx plus my आता m square y minus my आता my मिळाला तर m square y m square y mx dy by dx च्या फॉर्म मध्ये येतो का बघूया mx dy by dx का m into x raised to mx dy by dx m into x dy by dx कौन है m into x raised to m minus 1 which is equal to m into m square x raised to 1 है म्हणजे m square x raised to m square x raised to m बरोबर आहे म्हणजे हा mx dy by dx झाला लक्षात आले का बघा इथपर्यंत लिहिलं आपण x square d2y by dx square minus m square y minus my minus a plus my झाला is equal to 0 m square y is nothing but y म्हणजे काय झाला m square into x raised to m square into x raised to m plus m y equal to 0
एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर झाला. आता आपल्याला मायनस एम इंटू एम स्क्वेअर आहे ना, एम इंटू एक्स रेस टू एम प्लस एम वाय इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, बट एम इंटू एक्स रेस टू एम एम वाय होतो, किंवा एम इंटू एक्स रेस टू एम अपॉन एक्स, एम इंटू एक्स रेस टू एम अपॉन एक्स म्हणजे एक्स डी वाय बाय डी एक्स येतो, मायनस एम इंटू एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस एम वाय इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर तेच आहे का बघा, एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एम एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस एम वाय. हा एम इंटू एक्स रेस टू एम कोण, एम इंटू एक्स रेस टू एम अपॉन एक्स हा झाला, म्हणजे हा एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम इंटू एक्स रेस टू एम एक्स डी वाय बाय डी एक्स. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स असतात. आता पुढचे 2 एक्झाम्पल्स म्हणजे हा 6.3 क्लिअर होतो. y is equal to a plus b by x. x d2y by dx square plus 2dy by dx equal to 0. आता डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणून आपण स्टार्ट करू इथूनच. dy by dx is equal to 0 minus b upon x square. Therefore minus x square dy by dx is equal to b. तर b ची व्हॅल्यू मी आहे. मग आता कसं लिहिणार, इथे जरी मायनस बी लिहिला तरी चालतं. आता फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इक्वल टू 0. एक्स ने डिवाइड करा, एक्स है डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय प्लस 2dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0. मला वाटतं तेच आहे. एक्स याला एक्स ने डिवाइड केला, एक्स स्क्वेअरचा एक्स राहिला, याला एक्स गेला, 2dy बाय डी एक्स राहिला इक्वल टू 0. गिवन फंक्शन इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन म्हणू शकतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर 6th वन 6वा y is equal to e raised to ax x dy by dx is equal to y log y log y लॉगच्या फॉर्म मध्ये पाहिजे. आपण इथं y is equal to e raised to ax आहे, म्हणजेच काय होणार आहे, log of y is equal to ax असं म्हणू शकतो आपण. log y is equal to ax by the definition of what, by the definition of what, नाही इथे डिफरन्शिएट केल्याशिवाय लिहू शकत नाही. by the definition of what, किंवा property of, by using property of logarithm, logarithmic difference. हा झाला exponential form, हा झाला logarithmic form. differentiating with respect to x काय होईल, 1 upon y dy by dx is equal to a. आता a ची व्हॅल्यू काय, log y upon x, 1 upon y dy by dx is equal to log y upon x. आता हा x dy by dx इकडे आला, x dy by dx is equal to y log y. This is the required solution of the given equation. असे 6 एक्झाम्पल्स तुमचे आहेत आणि आता हे 6 एक्झाम्पल्स तुमचे क्लिअर होतात. सेकंड क्वेश्चन एक आहे, त्याच्यानंतर मग थर्ड क्वेश्चन याच एक्सरसाइज मधला, फोर्थ क्वेश्चन पण आहे आणि त्याच्यानंतर मग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जो आहे तो 6.4 मध्ये येतो. त्याच्यानंतर मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं पण बघायचं आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन नंतर मग
ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन 6.6. अजून आता 3 एक्सरसाइज राहतात. त्याच्यामधला हा सेकंड एक्सरसाइज कम्प्लीट. 6.3 मधला पहिला क्वेश्चन कम्प्लीट होतो. आपण सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन बघू. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला हे कम्प्लीट होईल. थँक्यू व्हेरी मच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं बघूया. थँक्यू.